नमस्कार, मी मनीषा याळीत सोनवणे। आज आम्ही आपले शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाभाऊ भुसे यांच्या भेटीसाठी मालेगाव येथे गेलो होतो। त्यांना आज आपल्या सेकंड फेज भरती याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनात आपले जे मुद्दे होते ते असे होते की 10% कपात, त्याच्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर या जागा आणि कंत्राटीकरण जे आता सध्या चालू आहे तो जो GR आहे तो रद्द करण्यात यावा, हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये होता आणि तो आम्ही त्यांना तिथे ओरली सुद्धा सांगितलेला आहे। एकंदरीत हे सगळे त्यांना मुद्दे सांगितल्यानंतर माननीय साहेब सुद्धा पॉझिटिव्हच आहेत। फक्त विषय थोडासा एवढाच आहे की त्यांनी अजून कार्यभार स्वीकारलेला नाहीये, तर ते लवकरात लवकर कार्यभार पण स्वीकारणार आहेत आणि आपल्या पदभरतीची किंवा आपल्या ह्या पुढच्या ज्या जाहिराती येणार आहेत त्या जाहिरातींसाठी आयुक्तालयाशी संपर्क साधून त्यांची मीटिंग घेणार आहेत आणि त्या मीटिंग दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी त्या जाणून घेणार आहेत आणि लवकरात लवकर आपल्या भरतीची सुरुवात करणार आहेत, त्या ओपन करून देणार आहेत। त्याच्यामुळे जास्त कोणी गोंधळून जाऊ नका, निगेटिव्हिटी पसरवू नका, सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहा, काम करत राहा, ग्राउंड लेवलला काम करा। किती जागा आहेत, किती जागा राखीव ठेवलेल्या आहेत, कंत्राटीकरणामध्ये कोण देणार आहे, या सगळ्या गोष्टींची जे तिथं चाललेलं आहे EO CO प्रत्येक झेडपी मनपा नपा जेही असेल तिथं सगळ्यांनी ती माहिती घ्या आणि जर कोणाला काही डाऊट वाटत असेल तर तसं शिंदे साहेबांशी बोला। त्याच्यानंतर आपली कोर टीम आहे, कोर टीम आपले अध्यक्ष आहेत, त्या कोर टीममधले जे सदस्य आहेत त्यांच्याशी बोला। पण जास्तीत जास्त जागा कशा येतील त्याच्यासाठी आपण सुद्धा सगळ्यांनी ग्राउंड लेवलला काम केलं पाहिजे।